पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। बारामती लोकसभेसाठी ओबीसीचा तगडा उमेदवार जाहीर करणार प्रकाश शेंडगेंची माहिती। बारामतीत प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई होणार। या लढाईत विस्थापितांचा विजय निश्चित, प्रकाश शेंडगेंचा निर्धार। सांगलीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी। खासदार संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे विशाल पाटील आणि केसरी चंद्रहार पाटील मैदानात। मतदारसंघात लोकांच्या गाठी भेटी घेत प्रचाराला सुरुवात। नांदेड लोकसभा निवडणूक समाजवादी पक्ष लढवणार। काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीताई गीते यांचा समाजवादी पक्षात प्रवेश। नारायण राणे आमचे स्पर्धक नाहीत, बाळासाहेबांमुळे त्यांचं वैभव। नारायण राणेंना नक्की पाडणार हा आम्हाला विश्वास। लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं वक्तव्य। दादा भुसेंनी नाशिक लोकसभेच्या जागेवरील भाजपचा दावा फेटाळला। नाशिकमधून शिवसेनाच लढणार, भाजपच्या दाव्यानंतर दादा भुसेंचं विधान। नाशिक विभागात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल। नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती। विजय करंजकर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा। मुख्यमंत्री शिंदे परिपक्व नेते, योग्य निर्णय घेतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। महादेव जानकर यांच्या पक्षाकडनं परभणी लोकसभेची चाचपणी। पक्षाकडनं परभणी विजय निर्धार मेळावा आयोजित। रासपकडनं माढा आणि परभणी लोकसभा लढवण्याची घोषणा। अकोल्यामध्ये भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालय तयार, लवकरच कार्यालयाचं उद्घाटन होणार। उद्यापर्यंत मवियानं जागा वाटपाबाबत तपशील कळवावा। वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र। उद्या मवियाच्या बैठकीला वंचितचे नेते उपस्थित राहणार नाहीत। 28 तारखेला बैठक घ्या अशी मवियाला विनंती केली होती। प्रकाश आंबेडकरांची माहिती। तर उद्या जागा वाटपाबाबत मवियाची महत्त्वाची बैठक। प्रत्येकाच्या मनात अपेक्षा आणि आकांक्षा असतात ते चुकीचं नाही। ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर लढवावी। सुजय विखेंचं नगर दक्षिण मतदारसंघातनं वक्तव्य। तो उमेदवारीचा निर्णय जिल्ह्यामध्ये होत नसून तो पक्ष पातळीवर होतो। राम शिंदे यांना सुजय विखेंचा टोला। पुण्याचे भाजप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद अजित पवार गटात जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडनं शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, खासदार रामदास तडस यांचा विश्वास। भाजपकडनं लोकसभा निवडणुकीची जोरात तयारी। देवी देवतांनी चांगलं करण्यासाठीच मोदींची नेमणूक केली आहे, गायक सुरेश वाडकर यांचं वक्तव्य। साईबाबांनीच मोदीजींना पंतप्रधानपदी बसवल्याचंही वक्तव्य। सोलापूरच्या माळशिरसमधील सदाशिवनगर इथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। 21 पैकी 21 जागेवर मोहिते पाटील गटाचं वर्चस्व। 21 जागांपैकी 19 जागा बिनविरोध। मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण मागे, 2 दिवसांनंतर आंदोलनाची भूमिका ठरवणार जरांगेंची भूमिका। मनोज जरांगेंवरती 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिरूर, कासार आणि अंमळनेर पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंवरती गुन्हा दाखल। जमाबंदीचे आदेश झुगारल्यानं जरांगेंवरती गुन्हा दाखल। मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर बीड जिल्ह्यात झाला होता रास्ता रोको। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा निर्णय। एसआरपीएफच्या 2 कंपन्या बीडमध्ये दाखल। जिल्ह्यामध्ये पोलीस दल ऍक्शन मोडवर। तर बीडहून संभाजीनगर जालनाकडे जाणारी बस सेवा सुरू। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये एसटी आणि इंटरनेट सेवा होती बंद। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये सेवा 4 नंतर सुरू। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आज बंद। बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प। कांद्याची निर्यात बंदी संपूर्ण हटवण्याची मागणी। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद। 15 कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित। नव्या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी। वर्धा जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंदमध्ये सहभाग। बाजार समित्या बंद असल्यानं व्यवहार ठप्प। लाखो रुपयांचे व्यवहारही ठप्प। हिंगोली आणि वसमत बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट। बाजार समितीत बंदमुळे आर्थिक व्यवहारही ठप्प। सांगलीमध्ये जिल्हा हमाल पंचायत आणि तोलाईदार संघटनेचं धरणं आंदोलन। माथाडी कायद्यातील दुरुस्ती विरोधात कामगार आक्रमक। मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा।
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद, माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी. लातूरचा आडत बाजार 3 दिवसांपासून ठप्प, हमाल माथाडींचं काम बंद आंदोलन, तर आडत बाजार बंद, मजुरीमध्ये 50% वाढ करण्याची मागणी. इचलकरंजीमधील पंचगंगेत प्रदूषण करणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, नागरिकांची मागणी. तर कत्तलखाना हटाव, पंचगंगा बचाव म्हणत समस्त हिंदू बांधवांचा प्रांत कार्यालयावरती मोर्चा. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू, सर्वेक्षण बंद करण्याची शेतकऱ्यांची माहिती. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये आजिजपूर गावाजवळ विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी रास्ता रोको आंदोलन, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी. सोलापूरच्या पारेवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये ग्रामस्थ आक्रमक, बहिष्कार टाकत 9 मार्चला ग्रामस्थांचा रेल्वे रोकोचा इशारा, चेन्नई एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी. यवतमाळमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नाही, ठाकरे गटाकडून कृषी कार्यालयावरती मोर्चा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचं बेमुदत धरणं आंदोलन, मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस पैसे काढून अपहार, प्रांताधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. अमरावतीमध्ये जलसंधारणाची परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, एका अधिकाऱ्यानं कॉपी पुरवल्याचा आरोप. अमरावती शहरामधील पंचवटी चौक ते आरटीओ ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचं ठाकरे गटाकडून नामकरण, विकृत महामार्ग असं अजीब नामकरण, रस्ता खराब झाल्यानं ठाकरे गटाची फलकबाजी. रेल्वे विभागाला छगन भुजबळांचा विसर, लासलगावमध्ये रेल्वे स्टेशनवरील कोनशिलेवरती नावच नाही, भुजबळ येवला लासलगाव विधानसभेचे आमदार आहेत. परळी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात, काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस पहिल्यांदाच विद्युतीकरण ट्रॅकवरनं धावणार. पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ, रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, खासदार राजेंद्र गावितांकडून विश्वास व्यक्त. सांगली रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार, स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाचं मोदींकडून शिलान्यास, 25 कोटींच्या खर्चाला मंजुरी. जळगावच्या अंमळनेरमध्ये रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, अंमळनेर रेल्वे स्थानकावरती अद्ययावत सुविधांसह स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चंद्रपूरच्या बेलघाटा इथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचं भूमिपूजन, ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन पार पडलं, भूमिपूजन सोहळ्याला अनेक नागरिकांचा सहभाग. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये खांडबारा गावामध्ये 2 रेशन दुकानं फक्त कागदावरती सुरू असल्याचं समोर, 2 दुकानचे परवाने असूनही एकाच दुकानावरती धान्य वितरण सुरू, दुकानदारांवर कारवाईची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या माने गावामध्ये पूर्णा नदीच्या पुलावरनं दुचाकी नदीपात्रात कोसळली, अपघातात दुचाकीवरनं असणारा 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी. सोलापुरामध्ये सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई, फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न याच्यावरती वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा. वर्ध्यामध्ये 2,64,00,000 रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार, तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, पतसंस्थांशी संगनमतानं खोटे आणि बनावट कागदपत्र तयार करून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केल्याची माहिती. जळगावच्या चाळीसगावमध्ये ट्रॅक्टर चोरीला, पोलिसांकडून 24 तासांच्या आत आरोपीला अटक, चोर मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती. नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेच्या दप्तराची पुन्हा चोरी, शिक्षण विभागाचं दप्तर गहाळ, मनपाने या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी. पुण्याच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान गाजवणाऱ्या वाबगावच्या सप्त हिंद केसरी मन्या बैलाचं निधन, 17 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीमध्ये नंबर 1चा किताब पटकवला, घाटामध्ये धावताना मात्र अपघातात मन्या बैलाचा मृत्यू. अहमदनगरच्या टाकळी भान इथे कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक, 1,10,000चा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींचा शोध सुरू. हिंगोलीमध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई होणार, 16 वाहनं जप्त करून 103,36,00,000 रुपयांचा दंड वसूल करणार, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची माहिती. दिल्ली पोलिसांकडून सिमीशी संबंधित संशयित भुसावळमधनं ताब्यात, हानिफ शेख मोहम्मद असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव, पोलीस संशयिताला घेऊन दिल्लीकडे रवाना.
साताऱ्याच्या कराडमध्ये ग्रंथदिंडीनं ग्रंथ महोत्सवाचा शुभारंभ. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संजय पिसाळ यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ. अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी विशेष बस सेवा. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास 15 जादा बसेस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. साताऱ्याच्या कराडमध्ये भैरवनाथांच्या बगाड यात्रेचा उत्साह. गुलालाची उधळण करत भाविकांचाही मोठ्या संख्येनं जल्लोष. सिंधुदुर्गच्या वायंगणीमध्ये 2 दिवसीय कासव महोत्सव संपन्न. मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती. धुळ्यात ग्रंथदिंडीतनं 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार. वाशिमच्या वनोजा परिसरामध्ये दुर्मिळ पिवळा पळस बहरला. पिवळ्या पळसाचा औषधी उपयोग असल्यानं पळसाच्या फुलांना विशेष महत्त्व. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाळी पीक म्हणून तीळ पिकाच्या लागवडीची वाढ. तेलवर्गीय पिकाला चांगला भाव मिळत असल्यानं तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. हिंगोली जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. सांगली आणि तासगाव नंतर आता जतमध्ये देखील बेदाणा लिलाव केंद्र. आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाण्यांचा शुभारंभ. सलग दुसऱ्यांदा सांगलीमध्ये कृष्णा नदीचं पात्र पडलं कोरडं. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे कोयना धरणातनं कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी. पीक कर्ज वाटपात अमरावती जिल्हा मागे. रब्बी हंगामासाठी 500 कोटींचं टार्गेट असताना बँकांकडनं केवळ 190 कोटींचं वाटप. प्रशासनाकडनं पाठपुरावा होत नसल्यानं बँकांची मनमानी. वाशिममध्ये पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई. 13,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 7,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप. शेतकरी चिंताग्रस्त. भंडारा जिल्ह्यातल्या किटाडी ते घोडेझरी रस्त्याची दुरवस्था. खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळांची वेळ बदलली जाणार. सकाळी 7ला भरणारी शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार. माध्यमिक शाळेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही. अहमदनगरच्या श्रीरामपूर इथे अशोक कारखान्याच्या प्रकल्पांचं नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी यांनी उपस्थितांशी साधला संवाद. आणि TV9च्या ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत. पहा रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर.